उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा देवाडा, तालुका राजुरा, जिल्हा चंद्रपूर येथे 29 आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले। या 2 दिवसांच्या सोहळ्यात शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी आपली कला, प्रतिभा, खेळाची आवड आणि मेहनतीचे दर्शन घडवून शाळेचे नाव उज्ज्वल केले। कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलनाने झाली। प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी वंदे मातरमच्या गजरात उत्साहाने कार्यक्रमाची सुरुवात केली। क्रीडा विभागाच्या अंतर्गत क्रिकेट, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी अशा विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम संघभावना, चिकाटी, सहकार्य आणि क्रीडाभाव दाखविला। मुलींच्या कबड्डी सामन्यातील जोश, मुलांच्या क्रिकेट सामन्यातील ताणतणावपूर्ण क्षण, व्हॉलीबॉलच्या फटकाऱ्यांमधील कौशल्य आणि खो-खोमधील वेग व चपळता यांनी मैदानावर उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। या स्पर्धांमधून अनेक नवीन खेळाडूंचा उदय झाला, ज्यांनी पुढे जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेण्याची तयारी दाखविली। क्रीडा स्पर्धांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमातही विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचा ठसा उमटविला। पारंपरिक आदिवासी नृत्य, लोकगीत, आधुनिक नृत्य, गायन, नाट्यप्रयोग आणि वादन अशा विविध सांस्कृतिक कलांनी रंगलेला हा कार्यक्रम एक आनंदमय अनुभव ठरला। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी पारंपरिक नृत्यांनी प्रेक्षकांना आपल्या संस्कृतीच्या मुळाशी घेऊन गेले, तर आधुनिक नृत्य आणि गाण्यांनी नव्या पिढीचा आत्मविश्वास व कल्पकता दाखवली। मुला-मुलींनी एकत्र येऊन समाजातील ऐक्य, संस्कृती आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे नाट्यप्रयोग सादर केले। या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. संध्या रिंगणे मॅडम यांनी सर्व शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत उत्तम नियोजन केले। त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात प्रगतीचा नवा अध्याय लिहिला आहे। कार्यक्रमात क्रीडा प्रशिक्षक श्री. उमेश कडू सर, श्री किशोर चिंचोळकर सर, श्री गिरमाजी सर, सौ. गावंडे मॅडम, श्री राठोड सर तसेच वसतिगृह अध्यक्षा सुरेखाताई मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्पर्धेच्या तयारीत मोलाची भूमिका बजावली। प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देत त्यांना आत्मविश्वासाने सादरीकरण करण्यासाठी प्रेरित केले। खेळांमध्ये विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या क्रीडा प्रशिक्षकांना, शिक्षकांना आणि विशेषतः मुख्याध्यापिका मॅडमना दिले। त्यांनी सांगितले की शाळेच्या सर्व शिक्षकांनी त्यांना नेहमी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि आत्मविश्वास वाढविला। कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या संघांना आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले। शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि पुढेही असेच उत्कृष्ट प्रदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली। देवाडा आश्रमशाळेतील या कार्यक्रमाने केवळ क्रीडांगणावर नव्हे तर संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण केले। पालक, गावकरी, माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक करत होते। शाळेच्या आवारात आनंद, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण पसरले होते। या कार्यक्रमाने हे पुन्हा एकदा सिद्ध केले की ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रतिभा दडलेली आहे। केवळ योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाले तर ते राज्य व राष्ट्रीय स्तरावर नाव मिळवू शकतात। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात संपूर्ण शिक्षकवर्ग, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांचा एकजुटीने सहभाग होता। अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, शिस्त, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि समाजभावना विकसित होते, जे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे। अखेरीस, देवाडा उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेचा हा वार्षिक क्रीडा आणि सांस्कृतिक सोहळा सर्वांच्या मनात अविस्मरणीय ठसा उमटवून गेला आणि विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या मेहनतीने, कौशल्याने आणि संस्कृती प्रेमाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले।